हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता ही पहिली कृती बघूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की अरे टोमॅटो तेलामध्ये टाकून नेमकं असं काय करणार. मी खात्रीने सांगते ही रेसिपी एवढी कमाल आहे ना की तुम्ही आठवड्यातनं 3-4 वेळा काय रोज म्हटलं तरी कराल. ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे, अगदी झटपट होणारी आहे आणि कोणीही सहज करू शकेल अशी आहे. या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी 3 टोमॅटो लागणार आहेत. बरं, टोमॅटो घेताना कसे घ्यायचे? शक्यतो टोमॅटो कडक बघून घ्यायचा. असा मऊ झालेला बिलबिलीत टोमॅटो आपल्याला नको आहे. कडक टोमॅटो हवा आहे. आणि त्यानंतरनं हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचेत. नंतर टोमॅटोच्या देठाकडची बाजू अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि टोमॅटोचे 2 भाग करून घ्यायचे. तर पहा, इथे मी 3 टोमॅटोंचा वापर करून ही रेसिपी करते. 2 जणांसाठी एका टायमाची ही रेसिपी आपण करतोय. तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये आणि किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे ते ठरवायचे. तर पहा, इथे आता आपल्याला या टोमॅटोंच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आतमधला जो संपूर्ण गर आहे तो संपूर्ण गर आपल्याला काढून टाकायचा आहे. हे टोमॅटो आपण तेलामध्ये सोडणार आहोत, त्यामुळे यामध्ये पाण्याचं कमीत कमी प्रमाण ठेवायचे. म्हणून मी इथे टोमॅटोच्या मधला गर काढून संपूर्ण पाणीसुद्धा निथळून घेते. तर अशाच पद्धतीने आपण हा गर काढून घेणार आहोत. टोमॅटोच्या फक्त बिया काढायच्या नाही आहेत, मधला संपूर्ण भाग काढून घ्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर मग टोमॅटो तेलात टाकल्याबरोबर तेल उडू शकतं. तर अशा पद्धतीने मी याचा संपूर्ण गर निथळून घेणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा. जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही सोबतचं बेलायकन प्रेस केलं ना तर माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते. टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी, लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आल्यावरती, सणासुदीला किंवा असं चटपटीत काहीतरी खायचं आहे तेव्हा तुम्ही काय करू शकता ना, याच्या भरपूर रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या. इथे पहा, मी 3ही टोमॅटो कट करून घेतले. त्यानंतरनं अशा पद्धतीने पलटी करून ठेवते, म्हणजे मग ह्याचं थोडंसं पाणी निथळलं जाईल. आता इथे मी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल खूप जास्त गरम नाही आहे, असं प्रमाणामध्ये गरम आहे. पहा, टोमॅटो सोडताना तुम्हाला समजत असेल तेल कितपत गरम आहे. या पद्धतीने तेल आपल्याला गरम करून घ्यायचे. त्यानंतरनं यामध्ये एक एक करून अशा सगळ्या फोडी सोडून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे टोमॅटो छान असे तळून घ्यायचे. टोमॅटो तळत असताना अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर मग टोमॅटो पूर्णपणे तेलामध्ये सुटू शकतो. पुढे टोमॅटो तळत आल्यावरती तुम्हाला ती गोष्ट समजेलच. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने सतत हलवत हे टोमॅटो तळून घेणार आहे. आता आपल्याला हे टोमॅटो पलटी करून घ्यायचे, म्हणजे हे दोन्ही साईडनी छान असे तळले जातील. तर पहा, मी इथे दोन्ही साईडनी हे टोमॅटो मस्त असे तळून घेणार आहे. गॅस मीडियमच ठेवा, खूप फास्ट गॅस करू नका. मीडियम फ्लेमवरच हे टोमॅटो तळून घ्या. तर पहा, इथे संपूर्ण टोमॅटो या पद्धतीने मी असे पलटी करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला या टोमॅटोंची साल काढून घ्यायची, पण त्यापूर्वी आपण हे टोमॅटो लगेचच तेलातनं काढून घेऊया. तर पहा, इथे आपण मीडियम फ्लेमवरती हे तळत होतो. हे टोमॅटो तळत असताना ना साईडने असे सुटायला लागतात, त्यामुळे हे टोमॅटो तळत असताना अजिबात इकडे तिकडे जायचं नाही आहे. लगेचच हे टोमॅटो तेलातनं काढून घ्यायचेत. जर तुम्ही थोडा जरी उशीर केलात ना तर हे टोमॅटो पूर्णपणे तेलामध्ये सुटून जातील. असं तेल निथळून घ्या आणि संपूर्ण टोमॅटो तेलामधनं असं सेपरेट करून घ्या. तर पहा, इथे मी हे संपूर्ण टोमॅटो तेलातनं काढून घेतलेत. आता हे तेल निथळत असताना थोडंसं असं प्रेस करून निथळून घ्यायचं, म्हणजे बऱ्यापैकी सगळं तेल निघून जातं. आणि पहा, जर तुम्ही असा थोडा उशीर केलात ना तर संपूर्ण टोमॅटो असाच तेलामध्ये निघून जाईल. तर आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांना मधनं कट द्यायचं आहे. मिरच्यांना कट नाही दिलात तर मिरची तेलामध्ये फुटू शकते, तेल अंगावरती उडू शकतं. त्यामुळे मिरचीला मध्यभागी कट द्या. मिरचीची देठं आपल्याला काढून घ्यायची आहेत. मीडियम फ्लेमवरती आता ही मिरचीसुद्धा मी छान अशी डाग पडेपर्यंत तळून घेणार आहे. तर पहा, तुम्ही ही मिरची टोमॅटोसोबत तळू शकता, पण मी नंतरनं तळलेली आहे, कारण मिरची तळायला थोडा वेळ लागतो आणि टोमॅटो खूप पटकन तळला जातो. आता आपली मिरचीसुद्धा इथे
व्यवस्थित अशी तळून होत आलेली ही मिरची आता आपण काढून घेऊया. तर पहा, संपूर्ण तेलने तळून मिरचीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे 2 मिरच्यांचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तीची मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. तर पहा, इथे आपण ही मिरची आता तेलातनं निथळून काढूया. आणि लगेचच आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदा चिरण्यासाठी घ्यायचा आहे. पहा, मी इथे एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे. आपण 3 टोमॅटो ज्या आकाराचे घेतले होते ना, त्याच आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे. म्हणजे कांद्याचं प्रमाण कमी हवं आहे, टोमॅटोचं जास्त हवं आहे. तर पहा, मी इथे कांदा अगदी बारीक असा चिरून घेणार आहे. तुम्हाला जितका जमेल तितका बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. जर तुम्ही हा पदार्थ जास्त क्वांटिटीत करत असाल ना, तर तुम्ही हा कांदा चॉपरला फिरवून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण कांदा शक्यतो बारीकच चिरून घ्या. मी इथे संपूर्ण कांदा याच पद्धतीने अगदी बारीक असा चिरून घेते आहे. आता यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाजरसुद्धा अगदी बारीक चिरून घालू शकता. आपल्याला इथे जर गाजर वापरायचं असेल ना, तर ते सुद्धा कच्चंच वापरायचे. यामध्ये आपण फक्त टोमॅटो आणि मिरची शिजवून घेतलेली आहे. तर पहा, इथे आता मी मिरच्यासुद्धा अगदी बारीक अशा चिरून घेणार आहे. जितक्या जमेल तितक्या बारीक मिरच्या चिरून घ्यायच्या, म्हणजे दाताखाली आलं तरी फार तिखट लागणार नाही. मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा तिखटपणा बऱ्यापैकी निघून गेलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे शक्य असेल तितकी मिरची मी बारीक चिरून घेतली. तुम्ही ही मिरची खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा घेऊ शकता. आता त्यानंतरनं आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मी कोथिंबीरीची पानं घेतलेली आहेत आणि आपल्याला ही कोथिंबीर स्वच्छ आधी धुवून घ्यायची, त्यानंतरनं बारीक अशी चिरून घ्यायची. तुम्ही कोथिंबीरसोबत थोडीशी पालकसुद्धा चिरून घेऊ शकता आणि कच्ची पालकसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. प्रत्येक पालेभाजी किंवा फळभाजी ही कच्ची खाल्लेली चांगलीच असते, पण आपण इतर वेळी खात नाही. तर अशा रेसिपींमध्ये, ज्या रेसिपींमध्ये कच्च्या भाज्या चालतात, त्यामध्ये नक्कीच त्या भाज्यांचा समावेश करावा. इथे पहा, ही साल आपण तळल्यामुळे खूप जास्त कडक झालेली असते. तर आपल्याला ह्या संपूर्ण टोमॅटोंची साल सगळ्यात आधी काढून घ्यायची आहे, कारण ती दाताखाली आली तरी ती अजिबातच चावता येणार नाही, इतकी कडक झालेली आहे. तर पहा, आपण इथे टोमॅटोची साल संपूर्ण अशी काढून घेणार आहोत. मी ते 3ही टोमॅटोंची साल काढून घेतली. तर पाहू शकता तुम्ही, अगदी सहज ही साल टोमॅटोपासून सेपरेट होते. त्यानंतरनं आपल्याला हा टोमॅटो छान असा मॅश करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पावभाजी मॅशरने मॅश करून घेऊ शकता. चॉपरमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही ह्याला फिरवून घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला इतर कोणत्या पद्धतीने हा टोमॅटो मॅश करता येत असेल तसा करू शकता. असा बारीक बारीक चिरलात तरीसुद्धा चालणार आहे, जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर. तर पहा, इथे मी संपूर्ण टोमॅटो या पद्धतीने असा मॅश करून घेतला. ओबडधोबड मॅश करायचा आहे, खूप फाईन नाही करायचं आहे याला. तर अशा पद्धतीने थोडा ओबडधोबड मी हे मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतरनं आपल्या अर्ध्या मिनिटामध्ये आता हा पदार्थ तयार होणार आहे. तर पहा, इथे आपण सगळ्यात आधी हे संपूर्ण ह्याचा जो गर आहे तो काढून घेऊया. अशा पद्धतीने स्पूनच्या मदतीने मी हा संपूर्ण गर काढून घेतला. आता आपल्याला यामध्ये कट केलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जर तुम्ही गाजर वापरणार असाल तर ते सुद्धा याच स्टेजला आपल्याला घालून घ्यायचे. आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी अगदी चिमूटभर हळद घालून घेतली. त्यानंतरनं रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. पहा, चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे. आपण यामध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे, त्यामुळे यामध्ये लाल तिखट वापरायचं नाही आहे, फक्त बेडगी मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता, किंवा मग चाट मसाला वगैरे वापरू शकता. पण आपण ह्या टोमॅटोंचा पदार्थ करतोय आणि ऑलरेडी टोमॅटो छान लाल बुंद होते, म्हणून ते थोडेसे आंबटसुद्धा होते. त्यामुळे मी यामध्ये अजिबात लिंबाचा वापर करणार नाही आहे. ही चटपटीत चटणी अगदी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. ही चटणी तर नुसती खायला खूप जास्त छान लागते. आंबट तिखट अशा या चटणीची चव आहे आणि खरंच अप्रतिम होते. जेव्हा कधी तुम्ही पहिल्यांदा ही चटणी कराल ना, मी खात्रीने सांगते तुम्ही परत परत ही चटणी नक्कीच कराल. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर या पद्धतीची चटणी करून पहा. आपण नेहमी शेंगदाण्याची, खोबऱ्याची चटणी करतो, पण काहीतरी वेगळं म्हणून ही तळलेल्या टोमॅटोची चटणी नक्की ट्राय करा. आपण टोमॅटो तळून घेतला आहे, त्यामुळे त्याला एक स्वतःचा वेगळा असा फ्लेवर आहे. एकदा तुम्ही ही चटणी केली ना, तर खरंच तुम्हाला एवढी आवडेल की तुम्ही पाहुणे आल्यावरती तर आवर्जून हीच चटणी कराल. तुम्ही ही चटणी अगदी कशासोबतही खाऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे असतील,
थालीपीठं असतील, पराठे असतील किंवा मग साधी आपली चपाती, भाकरी, वरण भातासोबत तर कमाल लागते ही चटणी. तुम्ही एकदा नक्की करा. केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांना असे चटपटीत पदार्थ खायला आवडतात ना, त्यांच्यासोबत ही चटणी मात्र नक्की शेअर करा. विसरू नका, आठवणीने शेअर करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.